गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. केदारनाथचा ब्लॉग काल संपलेला आहे. आज आहे 13 तारीख आणि आम्ही आलो खाली आता सोनप्रयागमध्ये. तर आता आमचा आजचा प्लॅन आहे, आम्हाला आज बद्रीनाथला पोहोचायचे. तर बद्रीनाथला जाण्यासाठी इथून बस नाही आहे, म्हणजे सकाळीच 5ला गेलेली आहे. तर आम्हाला यायला थोडा उशीर झाला आहे. आता प्लॅन हा आहे की इथून आम्हाला एक सीतापूरची शेअरिंग टॅक्सी घ्यायची आहे आणि ते बोलले की सीतापूरवरून तुम्हाला बस मिळेल बद्रीनाथची. तर ठीक आहे, आता पहिले सीतापूरची टॅक्सी बघावी लागेल. तर सोनप्रयागमध्ये टॅक्सी मिळाली नाही आम्हाला. एक पोलीस बोलले की तुम्ही पुढे अजून 3-4 किलोमीटर चालत जा, तिथून तुम्हाला सीतापूरची टॅक्सी मिळेल. आता बघू तिथं पण मिळते का नाही. तर चालत आम्ही डायरेक्ट सीतापूरला चालू आहे आता बस स्टॉपला. तिथं बस आहे का नाही हे माहीत नाही. काही जणांनी आता सांगितलं की एक वाजता काहीतरी बस आहे. ठीक आहे, बघू आता काहीतरी. मित्रांनो, सीतापूरवरून पण आम्हाला टॅक्सी भेटली, बस भेटली नाही. तर आम्ही आता प्रायव्हेट टॅक्सी केली आहे रुद्रप्रयागपर्यंत. आता आम्ही पोहोचलो रुद्रप्रयागमध्ये आणि इथून आता 50 मिनिटाचं बस स्टॉप आहे बद्रीनाथला जाण्यासाठी. आणि बद्रीनाथ इथून आहे 157 किलोमीटर. तर जायला खूप वेळ लागणार आहे, म्हणून आम्ही आता जेवायला थांबलो अलीकडंच. तर इथून जेवण करून वगैरे झाल्यानंतर आम्ही बद्रीनाथची बस पकडणार आहे. तर आम्ही आत्ता आहेत रुद्रप्रयागमध्ये आणि रुद्रप्रयागमध्ये आत्ता आम्ही चौकशी केली. तर इथं पण सगळे बोलले की एक बस आली तरी येईल बद्रीनाथसाठी, नाहीतर आज येणार नाही. प्लॅन तर असा आहे, आम्ही 1-1.5 तासाचा वाट बघणार तिथं. आणि जर बस नाही तर इथेच आम्ही एखादी रूम घेऊ म्हणजे सकाळी मग बद्रीनाथची जर्नी कंटिन्यू करणार. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे 14 तारीख आणि काल आम्ही निघालो होतो बद्रीनाथसाठी. रुद्रप्रयागला आल्यावर आम्हाला इथून पण बस भेटली नाही. आम्ही इथं स्टे केला आहे एक रूम घेऊन. आणि आता सकाळचे वाजता आहेत 8:30. तर आता आम्ही वापस आमच्या बस स्टॉपला जाणार आहेत इथं खालीच बस स्टॉप आहे. तर तिथून वापस आम्ही बद्रीनाथची बस ट्राय करणार आहे. अजून मिळेल का नाही माहीत नाही, कारण सध्या बद्रीनाथला बसेस कमी आहेत त्यामुळं. तर फायनली मित्रांनो आपल्याला बद्रीनाथची बस मिळालेली आहे आणि ही शेवटची बस आहे. तर बरं झालं लवकर बस भेटली आपल्या आल्या खाली. पुढच्या सीटमध्ये आल्या आम्हाला थोडं उशीर आल्यामुळे. बघू नंतर जागा झाली तर मी मागे बसू. दिवशी मठच्या अलीकडे आम्ही थांबलोय. ब्रेकफास्टसाठी बस थांबली. मी चहा बन घेतलाय आणि आकाशने पनीर पराठा घेतलाय. बाकी दोघं काही खाणार नाही, त्यांना प्रवासाला जमत नाही. कसं आहे 2:45 वाजलेत आणि आम्ही चमोली डिस्ट्रिक्टच्या पुढे. बहुतेक आता जायला वेळ लागेल अजून खूप, म्हणजे जवळपास 6-7 वाजते. बद्रीनाथच्या अलीकडे ड्रायव्हर म्हणतात की पुढे पाऊस असेल आता, म्हणून सगळे वरच्या बॅग आता खाली टाकतात. माझी बॅग खालीच होती लगेज एरियामध्ये रूममध्ये, पण बाकीच्यांची बॅगा वरे होती. राहू दे ना, मिस केली. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आता बद्रीनाथ धाममध्ये. आणि हा माझा फर्स्ट धाम आहे, म्हणजे मी याच्या आधी 4 धामपैकी कुठे गेलेलो नाही. त्यापैकी हा
एक धाम आहे बद्रीनाथ. तर पोहोचलो आहे आणि वातावरण खूप चांगलं, थंडी आहे पण ऊन पण आहे मागच्या साईडला इकडं, आणि इकडं थोडासा फॉगी वेदर आहे. बाकी सगळं चांगलं आहे. बस जर्नी पण खूप चांगली झाली आपली. आता आम्हाला पहिलं रूम बुक करायची आहे इथं आणि दर्शनाला द्यायचं आहे. आजच आम्ही दर्शन करणार आहे. मी आत्ता इथे एक रूम बुकिंग केली. तिथं उमेश आणि कुंदन थांबलाय आणि मी आणि आकाश बस बुकिंगला आलो होतो. तर बस आम्हाला भेटली हीच, जी की सकाळी आहे 5 वाजता. तर थंडी खूप आहे सध्या, -4 डिग्री टेम्परेचर आहे आत्ताच, म्हणजे आत्ता वाजतात 5-5:30 आणि तरी पण मायनस आहे. आणि रूम पण आम्ही बस स्टॉपपासून जवळच घेतली, म्हणजे 2 मिनटाचा रस्ता आहे. टेम्पलचा रस्ता आहे 5-6 मिनिट रूमपासून. इथं रूमची पण थोडी प्रॉब्लेम आहे, म्हणजे लवकर रूम मिळत नाही सध्या, आणि इथं क्राऊड खूप आहे. आणि इथं डायरेक्ट गाडी बद्रीनाथ धामला पोहोचते. केदारनाथसारखं नाही इथं की ट्रेक करायचं आहे, त्यामुळे इथं प्रायव्हेट व्हेकल पण खूप आहेत. काही ड्रोन शॉट पण घेतलेत मी आत्ता. जास्त हाय फ्लाय नाही केला मी ड्रोन, कारण इथं हाय अल्टिट्यूड आहे ना, 11,000 फीटवर आहे आम्ही, त्यामुळे मी ड्रोन थोडासा खालीच आणि रेंजमध्येच उडवला आणि सीन्स पण थोडेच घेतले. तर आम्ही आत्ता एकदम एक्झॅक्ट बद्रीनाथ मंदिरासमोर आहेत. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तिथं मंदिर आहे. हे तप्तकुंड आहे मागे जे आता दाखवलं मी, ते नॅचरल गरम पाणी. थोड्या थंडीमध्ये हे नॅचरल गरम पाणी सोर्स. आम्ही आत्ता बद्रीनाथ टेम्पल समोर आहेत, एकदम समोर आहेत. दर्शन नाही घेतलं अजून, आता आम्ही लाईनला थांबलो दर्शनासाठी. पण खूप सुंदर व्ह्यू आहे बघा ना सगळं. आता दर्शन झालं आमचं. आता आम्ही वापस रूमवर जाणार आहेत, नाहीतर काहीतरी हॉटेलवर जाऊन स्नॅक वगैरे खाणार आहेत. बाकी दर्शन खूप चांगलं झालं आणि इथं खूप असं डिवाइन एनर्जी आणि प्रसन्न वाटते खूप. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 15 तारीख आणि सकाळचे वाजतात आता 4:45 आणि आता आम्ही निघतोय तर ऋषिकेशसाठी. हा बद्रीनाथचा ब्लॉग आपण इथं संपवते. आणि जर ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुढचा ब्लॉग आता ऋषिकेशपासून स्टार्ट होईल. ठीक.